महामार्गावरील वाघोली येथील बाजार तळाशेजारील प्रभू श्रीराम उद्यानाला वाहनांनी वेढा घातल्यामुळे उद्यानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते। उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात आता सामना करावा लागत आहे। उद्यानाला वाहनांनी विळखा घातल्यामुळे उद्यानात प्रवेश करायचा कसा हा प्रश्न नागरिकांना पडलाय। परिसरामध्ये कचऱ्यांचे साम्राज्य निर्माण झाले। बागेच्या बाजूलाच अंगणवाडी, इंग्रजी शाळा आणि रुग्णालय असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले। पुणे महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी पथ विभागाकडे बोट दाखवले, मात्र पथ विभागाने हे प्रकरण वाहतूक विभागाच्या जबाबदारीत येते असे सांगितल्याने नेमकी कारवाई करायची कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे। नमस्कार, आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। वाघोली प्रभू श्रीरामचंद्राचं गार्डन आपण पाहताय। या ठिकाणी आजूबाजूला सर्व कचऱ्यांचे साम्राज्य आहे आणि या संपूर्ण बागेला वाहनांनी विळखा घातलेला आहे। तर या ठिकाणी आतमध्ये जाणं म्हणजे जिक्रीच झालं। या ठिकाणी लहान मुले, वृद्धांसाठी खरं तर या बागेचा उपयोग व्हायला पाहिजे, पण बागेमध्ये जायचंच कसं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। या ठिकाणी आपण पाहताय सर्व अनाधिकृत वाहनांनी या ठिकाणी वेढा घातला आहे आणि गाडीच्या खाली मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे। त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी जाताना त्या मोकाट कुत्र्यांची भीती वाटते आणि ते कुत्रे कधी चावा घेतील सांगू शकत नाही। तर परिसर हा सर्व अस्वच्छ झालेला आहे। ह्या बागेचा ह्या पुण्याच्या महापालिकेमध्ये समावेश होऊन ह्या वाघोलीचा मला वाटतं 2 वर्ष झाले। तर 2 वर्षांमध्ये या ठिकाणी इथले उद्यान अधीक्षक यांनी या बागेकडे कुठे लक्ष दिसत नाही। उद्यान अधीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी आम्ही प्रवेशद्वारावर नो पार्किंगचा बोर्ड लावू असं सांगण्यात आलं आहे। आत्ता तुम्ही बोर्ड लावू म्हणताय, म्हणजे 2 वर्ष तुम्ही काय केलं? तर उद्यान अधीक्षकांनी सांगितलं हे काम आमचं नाही आहे, ते तुम्ही पथ विभागाशी संपर्क साधा। पथ विभागाने आम्ही संपर्क साधला होता। पथ विभागाने आम्हाला असं सांगितलं आलं की हे काम अतिक्रमण विभागाचं आहे। अतिक्रमण विभागालाही आम्ही संपर्क साधला, तर त्यांनी यावर कारवाई करू अशा या ठिकाणी आश्वासन दिलं आहे। तर या ठिकाणी महापालिका जी वाघोलीमध्ये आज कार्यरत करते, व महापालिकेचं काम काय फक्त टॅक्स घेणं आहे का? या बागेचं आज या ठिकाणी मोठं दुर्लक्ष होतं आहे। एवढी सुंदर बाग असूनही त्याचा नागरिकांना कुठलाही फायदा होत नाही, तर मग याचा उपयोग तरी काय? ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।